बघूयात महत्त्वाची बातमी। शिवसेना पक्ष चिन्ह तसेच आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी देखील आजच सुनावणी होणार असल्याचं कळतंय। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। सुनावणी वेळेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं देखील कळतंय। सुप्रिया सुळे, अनिल देसाई, अनिल परब सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे 19व्या क्रमांकावर सुनावणी। मागील 3 वर्षांपासून याचिका प्रलंबित, उद्धव ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात आव्हान। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं। पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आव्हान याचिका। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवाद करणार। या आधीच्या सुनावणी दरम्यान आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दिला होता। विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत निकाल दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं। 8 ऑक्टोबर 2022 निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धनुष्यबाण वापरण्यास बंदी घातली। 17 फेब्रुवारी 2023 आयोगानं धनुष्यबाण शिंदेंना दिलं, मशाल चिन्ह ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं। 22 फेब्रुवारी 2023 सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाकारली। 2024 ते 25 या वर्षादरम्यान कलम 370च्या प्रकरणामुळे वारंवार सुनावणीला विलंब झाला। अनेक वेळा या प्रकरणी तारखा पुढे ढकलल्या गेल्या। 14 जुलै 2025 ठाकरेंच्या शिवसेनेनं तातडीनं सुनावणीची मागणी केली, पण कोर्टानं ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सांगितलं। 8 ऑक्टोबर 2025 ठाकरेंच्या शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं सुनावणीची मागणी केली। 8 ऑक्टोबर 2025 मात्र त्याही तारखेला सुनावणी होऊ शकली नाही। 12 नोव्हेंबर 2025 सुप्रीम कोर्टात पक्ष चिन्हाची सुनावणी निर्णायक टप्प्यावर असल्यानं थेट निर्देश मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं। जस्टिस सूर्यकांत आणि जयमल्ला बागची यांनी हे करून लगेचच्या लगेच निर्णय होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। आज तुमचा फोकस हा पक्ष आणि चिन्हाच्या ह्याच्यावरती असणार आहे। आमदार पक्ष आणि चिन्ह अपात्रते सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं आहे, कारण दोन्ही टॅग्ड आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा आजपर्यंत कुठचाही ठोस निर्णय न आल्यामुळे जे डिसएडव्हान्टेज समोर त्यांनी घेतलेलं आहे की चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण, त्यामुळे याचा निर्णय होणं अपेक्षित आहे, अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे। की हा पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ते चुकीचं आहे। मूळ पक्ष आमचा आहे आणि मूळ पक्ष आणि चिन्हावरती आमचा अधिकार आहे, हे आमचं पिटिशन आहे। सर, अंतिम युक्तिवादात काय काय मुद्दे असतील? आता ते साहेब वकील तिथे आहेत, ते अंतिम युक्तिवाद करतील। आम्ही फक्त पक्षाच्या वतीने यावरती देखरेख ठेवण्यासाठी, याच्या संदर्भात जी काही माहिती लागते ती देण्यासाठी आलेलो आहोत। पक्ष चिन्ह आणि शिवसेना यांना एकनाथ शिंदेंना देण्याबाबत जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे त्या संदर्भातली सुनावणी होणं आज खरं तर अपेक्षित आहे। हे सर्व प्रकरणं टॅग केलेले असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जस्टिस सूर्यकांत हे दुपारी 2 वाजेपर्यंतच त्या बेंचवर बसत असल्यामुळे तारीख होण्याची शक्यता जास्त आहे असं दिसत आहे। निराशाजनक परिस्थिती आहे, परंतु आज सुनावणी सुरू करायचीच असं जर न्यायालयाने ठरवलं असेल तर ते सुनावणी सुरू करू शकतात आणि त्या संदर्भात पक्षचिन्हाच्या संदर्भातली तरी सुनावणी आज सुरू होऊ शकते असं मला वाटतं।